शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ संकल्प सभेत लाडक्या बहिणीला आता लखपती दिदी बनवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर प्रभाग 1 मध्ये महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि या उत्साहाचा परिणाम गोरक्षनगर पासून सुरू झालेल्या महारॅलीमध्ये दिसून आल्याने प्रभाग 1 मधून भाजपच्या उमेदवारांनी प्रचारात घेतलेली आघाडी कायम आहे. उमेदवारासह 3-4 समर्थक. नाशिक महानगरपालिका 2026 पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार हा शेवटच्या टप्प्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. मतदारांना 2 दिवस राहिलेले. मतदारांनी विकास हा आमचा झालेला आहे, विकास झालेला आहे आणि त्यावर मतदारांनी आजपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता सगळ्या लाडक्या बहिणींना काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, आता लाडकी बहीण नसून ती लखपती दिदी बनवणार आहे. हे महत्त्वाचं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं का जे नाशिकमध्ये जे जोडल्या जाणारे सगळे कॉन्क्रीटी रोड आहेत ते त्यांनी त्यांचं त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी काल त्यांच्या सभेमध्ये नाशिकसाठी जे जे काही द्यायचे ते त्यांनी काल सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मतदारांना मी एकच आव्हान करेल, विकास हेच महत्त्वाचं आमचं ध्येय आहे. प्रचाराचे 2 दिवस उरलेले, प्रचार धामधुडीत चालू आहे, धूमधडाक्यात चालू आहे. मी तर मतदारांना एकच आव्हान करतो की परवा येणाऱ्या 15 तारखेला आपण सकाळी 11च्या आत मतदान करून प्रचंड मताने आपल्या उमेदवारांना निवडून द्या, ही नम्र विनंती आणि या विकासाला हातभार लावा एवढीच मी विनंती करतो. ओके. मी लक्ष्मी राहुल पवार. येत्या 15 जानेवारीला आपल्याकडे मतदान आहे, तर जास्तीत जास्त मतदान होईल. 10 वाजेपर्यंत सर्वांनी मतदान करावं असं मी सगळ्यांना आवाहन करते आणि कमळावर 4ही कमळांवर बटन दाबून 4ही उमेदवारांना विजयी करावं असं मी सगळ्यांना नम्र विनंती करते. धन्यवाद. एवढंच आव्हान करेल की काल आपले लाडके जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे की लाडकी बहीण योजना तर आपण करतच आहोत, पण लखपती दिदी योजना आपण आता करणार आहे. तर मतदारांना मी एवढंच आव्हान करेल की सत्ता अशा व्यक्तीच्या हातात द्या की आपल्या प्रभागचा आपण विकास करणार आहोत, पण त्याच्याबरोबर स्मार्टही करणार आहोत. आणि येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जो निधी भेटणार आहे तो भाजपाचाच महापौर आपला झाला पाहिजे आणि त्या निधीतून आपल्या प्रभागाचा आपण कसा जास्तीत जास्त विकास करू याची आम्ही नक्की दक्षता घेणार आहोत. की आपण रामाची जी जन्मभूमी आहे, नाशिक हे पवित्र स्थान आहे, तीर्थक्षेत्र इथे आहे. लागूनच आपलं त्र्यंबकेश्वर आहे. इथे येऊन जर आपण रामाची आठवण करत नाही तर त्याला काही अर्थच उरलेला नाही. प्रभू श्रीरामांना वंदन करून स्मरून मी निश्चित एवढी ग्वाही देते, येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये आमचं नाशिक तर स्वच्छ राहणारच आहे, स्मार्ट देखील होणार आहे, पण अधिकच कुठेतरी कनेक्टिव्हिटी अधिक जोडण्यासाठी रिंग रोड असतील, सिमेंट कॉन्क्रिटीकरण असेल, असे अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहे. विकासासाठी त्यांनी अगदी लॉजिस्टिक पार्क असेल, IT हब असेल, याचे मुद्दे देखील मांडलेले आहे. येणाऱ्या 15 जानेवारीला आपलं मतदान आहे. सर्व मतदारांना मी नम्र विनंती करते की 15 जानेवारीला मतदान करताना मतदानाला जाण्यापूर्वी मतदानाची प्रक्रिया समजून घ्यावी. युवा वर्गांनी जास्तीत जास्त प्रौढ असेल किंवा कोणाला मतदान करण्याची प्रक्रिया समजत नसेल तर त्यांना प्रामुख्याने समजून सांगा. मतदार राजा हा जागा झाला पाहिजे आणि येणाऱ्या 15 जानेवारीला कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आपण सर्वांनी 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सियावर रामचंद्र की जय. काल झालेल्या विजय संकल्प सभेनंतर प्रभाग 1 मधील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण झाला असून प्रभाग 1चे अधिकृत उमेदवार रुपाली स्वप्नील नंदावरे, दीपाली गणेश गीते, रंजना पोपट भानसी आणि अरुण बाबुराव पवार यांच्या प्रचारार्थ महारॅलीचे आयोजन करण्यात आलेलं होतं. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.